अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शेकडो मराठा बांधव जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत येत आहेत आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी पुन्हा एकदा अन्नछत्र सुरू केलंय। मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी जेवणाची सोय केली जाते। या अन्नछत्रात राज्यभरातून मराठा समाज जमेल त्या परीने चटण्या, ठेचा, लोणची, पोळी भाजी आणि भाकर या ठिकाणी पाठवतोय आणि शिवाय अंतरवाली सराटीतील गावकरी देखील जेवण तयार करतायत। जे येणारे आपले जे मावळे भेटायला येते पाटलाला, जरांगे पाटलाला किंवा केज असेल, धारूला असेल, नांदेड असेल किंवा आपले शागडच्या परिसरातले असतील, येणारे जाणारे सगळे येताना 5-5-6 भाकरी बांधून आणते। कोणी लोणचं, कोणी चटणी, कोणी चिवडा, कोणी मुरमुरे, कोणी पाण्याचे पिकअप, आईसर, अशा पद्धतीनं सगळे आपले जे महाराष्ट्रातून इथं अन्न येतं आणि ज्यांना लांबून नाही आणता येत, इतर तर जे खराब होईल मग ते येऊन सनी इथं बनवून आपल्या येणाऱ्या मावळ्यांना जेव घालतात, त्यांना नाश्ता घालतात, पाणी पाजतात, त्यांच्या आत्म्याला शांतता करतात। नेक आपले जरांगे पाटलाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून समजून सगळ्याला हा समान अन्नदान करतो। जरांगे आमरण उपोषण करतायत, पण तरी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या मराठा बांधवांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा अन्नछत्र सुरू करण्यात आलंय। फरसाण, वेफर्स, चिवडा, एक ना अनेक प्रकारच्या चटण्या, बेसन, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी जमा होत आहेत आणि आलेल्यांना आग्रहानं जेवू घातलं जात आहे। गावकरी देखील घरी बनवलेल्या जेवणातून भाजी भाकरी या ठिकाणी आणून देत आहेत, तर बाहेर गावाहून येणारे बांधव सुद्धा येताना आपल्या सोबत शक्य तेवढं जेवण घेऊन येत आहेत आणि त्यामुळेच दुपार आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळच्या जेवणाची सोय होते। हजारोंच्या संख्येने पाण्याच्या बॉटल्स देखील इथे पाठवल्या गेल्यात आणि त्यामुळेच शुद्ध पाण्याची सोय देखील इथे झाल्याचं पाहायला मिळतंय। किती अन्न येते तरी रोजचं तरी 2-3 क्विंटलाच्या पुढे अन्न येतं, 3-4 क्विंटलाच्या पुढे अन्नदान होतं। आता पुन्हा उद्या परवाच्याला काही संभाजीनगरचे मावळे येणार आहेत, ते पोह्या शिऱ्याचा नाश्ता ठेवणार आहेत, कोणी शिऱ्याचा ठेवणार आहेत, कोणी केजमधले धारूर, नांदेड, हिंगोली, जळगाव राजा, सिंदखेड राजा इकडल्यांनी सुद्धा आता वाटून घेतलेले ते येऊन सनी अन्नदान करणारच आहे। आता रोज एकाला सणाकडे दिलेला आहे। पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून उपोषणस्थळी पत्र्याचं शेड देखील बनवलंय, ज्यात 500 लोक आरामात बसू शकतात। महिलांसाठी गावकऱ्यांनी सोय केली असून गावातील महिला या आलेल्या महिलांना बाथरूम, टॉयलेटसाठी घरी घेऊन जातात। मुक्कामी कोणी असेल तर कुणाच्या तरी घरी त्यांच्या आंघोळीची व्यवस्था देखील केली जाते। जे लोक अन्न घेऊन येत आहेत ते उपोषण स्थळाच्या शेजारच्या घरातच ओट्यावर जमा केलं जात आहे। गावकरी किंवा ज्यांनी अन्न आणलंय तेच पत्रावळी आणि द्रोणच्या सहाय्यानं उपस्थितांना वाढून देत आहेत। सकाळी 10-11 वाजेपर्यंत जेवण यायला सुरुवात होते आणि दिवसभर सुरूच राहतं आणि त्यातून संध्याकाळची देखील सोय होतीये आणि त्यामुळेच आम्ही सगळे एक आहोत असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या वतीनं केला जातोय। या सामाजिक जाणीवेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा।